जीतेंगे जीतेंगे जनसुरक्षा विधेयक विरोधी समितीच्या वतीने राज्यभर निर्धार आंदोलन, सत्यशोधक शेतकरी सभासह विविध पक्ष व संघटनांतर्फे नंदुरबार येथील तहसीलदारांना निवेदन। नंदुरबार येथील सत्यशोधक शेतकरी सभा, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व महाविकास आघाडी यांच्यासह विविध संघटनांच्या वतीने जनसुरक्षा विधेयक विरोधी समितीच्या वतीने 10 सप्टेंबर रोजी राज्यभर निर्धार आंदोलन करण्यात आले। येथील तहसीलदार प्रदीप पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। आज येथील तहसीलदार कार्यालयाबाहेर घोषणा देण्यात आल्या। सर्व पक्ष तसेच संघटनांच्या शिष्टमंडळाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली। या प्रसंगी जिल्हा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष दिलीप नाईक, करणसिंग कोकणी, विक्रम गावित, लीलाबाई वळवी, जमुनाबाई ठाकरे, मनोहर वळवी, चिंतामण पाडवी, रविदास वळवी, तिसू वळवी, संजू गायकवाड, संविधान जागर अभियानाचे कार्यकर्ते भीमसिंग वळवी, सादिक शेख, जयंत पाडवी, निशा तांबे, भारती वळवी, वंदना सामुद्रे, गोविंद वळवी, भारती चौधरी, अभय त्रिभुवन हे उपस्थित होते। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 विधिमंडळाच्या अधिवेशनात बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आले असले तरी हे घटना विरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे। त्यामुळे हे विधेयक रद्द करावे या मागणीसाठी तसेच विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे। आज हे टॉपिक जनविरोधी विधेयक विरोधी आम्ही तहसीलदार साहेबांना कागदपत्र दिलेलं आहे। यामध्ये सर्व संघटना आहेत, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा, सत्यशोधक शेतकरी सभा, आय काँग्रेस वगैरे आणि इतर जनसंघटना आहेत। हे जो जन सुरक्षा विधेयक कायदा आहे हा आदिवासी लोकांना किंवा तमाम लोकांना मुळावर आलेला आहे। उदाहरणार्थ आम्ही जो सत्यशोधक शेतकरी सभा मार्फत या जलजमीमध्ये जमीन कसतो त्यामध्ये एका झाड जर तोडला तर त्याला 50,000 रुपये दंड आहे आणि 2 ते 7 वर्ष शिक्षा आहे। आणि ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्या लाखो झाडे तोडतात त्यांना किरकोळ दंड भरून सोडून देण्यात येत आहे। ही कशी काय लोकशाही आहे? यासाठी आमचा आज राष्ट्रपती महासाहेबांना तहसील मार्फत साहेब जो निवेदन दिला आहे तो दिला पाहिजे। लाल सलाम सत्य की जय हो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयक किंवा कायदा रद्द झाला पाहिजे या संदर्भामध्ये विविध संघटनांचं आंदोलन आहे। आज नंदुरबार या ठिकाणी सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी असेल, लाल बावटा असेल आणि इतर सर्व आदिवासींच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी तहसीलदारांना भेटून राज्यपालांना निवेदन देण्यासाठी म्हणून या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। हा कायदा घटनेच्या विरोधामध्ये आहे। सामान्य माणसाला जे घटनेने जे अधिकार दिलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये आहे। म्हणून हा कायदा शासनाने मागे घ्यावा, तो रद्द करावा अशी मागणी आज आम्ही या संघटनेच्या वतीने सर्व संघटनांच्या वतीने निवेदनाच्या द्वारे तहसीलदारांना दिलेली आहे।